Welcome to this educational channel Pankaj Science World. Students, we were studying about the chapter heat. In last chapter we had studied the expansion and contraction of substances due to the heat. And in this chapter we were studied the mode of transfer of heat, that is conduction, convection and रेडिएशन. तर आतापर्यंत आपण हीट कशी ट्रान्सफर होतं, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशनमुळे हीट ट्रान्सफर होतं याबद्दल आपण शिकलेलो. बट देर इज अ वन थिंग दॅट प्रिव्हेंट्स द रेडिएशन, कंडक्शन अँड कन्व्हेक्शन ऑफ हीट. एक वस्तू अशी आहे की त्या वस्तूमधून उष्णता ही बाहेर जात नाही आणि बाहेरची उष्णता आतमध्ये सुद्धा येत नाही, अशी एक वस्तू आहे. म्हणजे ती वस्तू काय करतं, थंड पदार्थांना थंड ठेवतं आणि गरम पदार्थांना गरम ठेवतं बऱ्याच काळापर्यंत. तर त्या वस्तूचं नाव काय आहे, तर त्या वस्तूचं नाव तुमच्या लक्षात आलं असेल, इट इज अ थर्मॉस फ्लास्क. डू यू नो द थर्मॉस फ्लास्क keeps the hot substances hot and cold substances cold for a longer टाइम. तर जास्त काळापर्यंत गरम वस्तू गरम आणि थंड वस्तू थंड या थर्मास फ्लास्कमध्ये होतात, कारण त्यामधून उष्णता ही बाहेर जात नाही आणि बाहेरची उष्णता आतमध्ये सुद्धा येत नाही, बाहेरची उष्णता आत येत नाही, त्यामुळे थंड पदार्थ थंड राहतात आणि आतमधली उष्णता बाहेर जात नाही, म्हणून गरम पदार्थ गरम राहतात. तर असं का होतं, असं काय आहे त्या थर्मास फ्लास्कमध्ये की ज्यामुळे इट कीप्स द हॉट ऑब्जेक्ट्स हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट्स कोल्ड फॉर अ लॉन्गर ड्युरेशन. तो today we have to study the last topic of this chapter, and that name of the topic is thermos flask. तर थर्मास फ्लास्क बद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. therefore you have to watch this video up to the end, don't skip the video, and if you like the video don't forget to share it and also subscribe my channel. So then we are going to start the chapter, the last topic of this chapter, heat, thermos flask. Thermos flask is also called as देवार फ्लास्क. इथं आपल्याला तुम्हाला दिसतं की थर्मास फ्लास्क आणि ब्रॅकेटमध्ये नाव दिलेलं आहे देवार फ्लास्क. देन व्हाय इट इज कॉल्ड एज देवार फ्लास्क. देवार फ्लास्क का म्हटलं जातं, बिकॉज इट हॅज बीन गिवन द नेम दिवार फ्रॉम द नेम ऑफ सायंटिस्ट, दॅट इज द जेम्स देवार. नाव वॉच सी इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय हे जे सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे जेम्स देवार. जेम्स देवार वॉज अ स्कॉटिश सायंटिस्ट अँड ही मेड अ फर्स्ट थर्मॉस फ्लास्क इन 1892 अँड देअरफॉर दिस थर्मॉस फ्लास्क इज ऑल्सो कॉल्ड एज देवार फ्लास्क. आलं लक्षात. मग याला देवार फ्लास्क का म्हटलं जातं, कारण जेम्स देवार नावाच्या सायंटिस्टनी हा 1892 1892ला हा फ्लास्क शोधून काढला आणि त्याच्या नावावरूनच याला देवार फ्लास्क असं म्हटलं जातं. आलं तुमच्या लक्षात. अँड धिस देवार फ्लास्क इज टुडे ऑल्सो यूज फॉर कीपिंग द सबस्टन्सेस हॉट ऑर कोल्ड फॉर अ लॉन्गर ड्युरेशन. आज सुद्धा आपण वस्तू थंड वस्तू थंड आणि गरम वस्तू गरम ठेवण्याकरता थर्मास फ्लास्कचा उपयोग करतो. द स्टुडंट्स, you might have seen the thermos flask which is used for keeping the hot tea, coffee, milk etc. hot and the sharbat cold for a longer duration. तर तुम्ही थर्मास फ्लास्क तुमच्या घरी बघितला असेल, पण कुठंतरी बघितलाच असेल की त्यामध्ये गरम चहा, कॉफी ह्या वस्तू ज्या आहेत जास्त काळापर्यंत गरम राहतं. थंड शरबत जर ठेवलं तर शरबतसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच काळापर्यंत थंड राहतं. देन in this video today we have to study what is the structure of thermos flask and how does it function. तर थर्मॉस फ्लास्कचं काम कसं चालतं, थर्मॉस फ्लास्कची रचना कशी आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी स्ट्रक्चर ऑफ थर्मॉस फ्लास्क. थर्मॉस फ्लास्कची रचना कशी असतं हे आपलं स्ट्रक्चर ऑफ दिस थर्मॉस फ्लास्क. आता थर्मॉस फ्लास्कचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची रचना कशी आहे. आय हॅव ड्रॉ अ रफ डायग्राम. रफ डायग्राम मी या ठिकाणी काढलेली आहे आणि करेक्ट फेअर डायग्राम तुम्हाला या ठिकाणी या पिक्चरमध्ये दिसत आहे. तर रचना स्ट्रक्चर समजण्याकरता मी अशा प्रकारची डायग्राम या ठिकाणी काढलेली आहे. तर ईच अँड एव्हरी थर्मॉस फ्लास्क इज हॅव अ डबल वॉल फ्लास्क. प्रत्येक थर्मॉस फ्लास्कला काय असतात, दोन लेअर असतात. इट इज अ डबल वॉल फ्लास्क. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब. त्याला 2 ग्लास ट्यूब आहेत बघा. ही एक पहिली ग्लासची ट्यूब आणि ही दुसरी ग्लासची ट्यूब. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब
विथ अ गॅप बिटवीन देम अँड धिस गॅप इज सील. आणि दोन्ही ग्लास ट्यूबच्या मध्ये ही जागा आहे पहा, ही पोकळ जागा आहे. आणि ही जागा जी आहे ही काय केलेली आहे, दोन्ही ट्यूबच्या मधली जागा जी आहे सील केलेली आहे, म्हणजे पूर्ण पॅक केलेली आहे. मग त्यामधून हवा बाहेरही जाऊ शकत नाही आणि आतमध्ये काही येऊ शकत नाही. अँड धिस एअर इज कम्प्लिटली रिमूव्ड फ्रॉम दिस गॅप टू क्रिएट द व्हॅक्यूम. आता या दोन ट्यूबच्या मध्ये जे पोकळ जागा आहे त्या पोकळ जागेमधली पूर्ण हवा काढलेली आहे आणि पूर्ण हवा काढल्यामुळे त्या ठिकाणी काय तयार होतं, व्हॅक्यूम तयार होतं. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी, नथिंग इज देअर, म्हणजे त्या ठिकाणी कोणतंच मीडियम नाही आहे. देन द टू ग्लास ट्यूब्स, surface of the two glass tubes are make shiny by a silver coating. म्हणजे या दोन्ही ग्लास ट्यूब आहेत, त्या दोन्ही ग्लास ट्यूबचा सरफेस जो आहे, पृष्ठभाग जो आहे हा चमकदार बनवला जातो आणि चमकदार बनवण्याकरता त्याला सिल्वरचं कोटिंग केलेलं असतं. आता रचना तुम्ही समजून घ्या, त्यावरून तुम्हाला फंक्शन तुमच्या लक्षात येईल. मग हे सिल्वरचं कोटिंग का केलेलं आहे हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. मग सिल्वर कोटिंग केलेलं असतं, आलं लक्षात. गॅप जी आहे, गॅपमध्ये व्हॅक्यूम आहे. देन फॉर द प्रोटेक्शन द आउटर सरफेस, फॉर द प्रोटेक्शन ऑफ फ्लास्क द प्रोटेक्टिव्ह मेटल और प्लास्टिक जार, फॉर द प्रोटेक्शन ऑफ फ्लास्क देर इज मेटल और प्लास्टिक जार ऑन आउटसाइड ऑफ द ट्यूब. मग ग्लास ट्यूबचं संरक्षण होण्याकरता ग्लास ट्यूबच्या बाहेरून काय असतं, मेटल किंवा प्लास्टिकचा जार असतो आणि मेटल आणि प्लास्टिकच्या जारमुळे आतमधल्या जे ग्लास ट्यूब आहे त्याचं संरक्षण होतं. फॉर द प्रोटेक्शन द गॅप बिटवीन द जार अँड द ट्यूब, द आउटर जार अँड द फ्लास्क, इट इज फिल्ड विथ अ स्पंज. आता ही जी ट्यूब आहे आणि बाहेरचा जो प्लास्टिकचा मेटलचा फ्लास्क आहे यांच्यामध्ये काय भरलेलं असतं, देर इज अ स्पंज अँड धिस स्पंज अँड ऑर रबर, अँड ड्यू टू दिस रबर अँड स्पंज द ग्लास ट्यूब इज प्रोटेक्टेड. मग थर्मास एखाद्या वेळेला चुकून खाली जरी पडलं तरी या स्पंजमुळे आणि रबरमुळे काय होतं, शॉक ॲब्झॉर्बरचं काम करतं ते, आणि तो आतमधल्या ज्या ग्लासच्या ट्यूब आहेत त्या फुटत नाही. अँड अगेन देअर इज ऑल्सो अ स्प्रिंग, आणि त्या ठिकाणी काय असतो, एक स्प्रिंगसुद्धा असतो त्यांच्यामध्ये. हा असा स्प्रिंग मी काढतोय, अँड स्प्रिंग. आणि या स्प्रिंगमुळे काय होतं की त्या ग्लासच्या ट्यूब जे आहेत त्या ट्यूब आपल्या जागेवरती राहतात रबरमुळे आणि या ट्यूबमुळे. अँड धिस इज अँड देअर इज अ लीड, अँड दिस लीड इज ऑल्सो मेड अप ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. आणि सगळे पदार्थ जे आहेत यामध्ये इन्सुलेटेड आहे. फक्त बाहेरचं जर मेटलचं जर बॉडी जर सोडली, सगळे सबस्टन्सेस काय इन्सुलेटेड आहेत, बिकॉज दे आर मेड अप ऑफ इन्सुलेटर, अँड इन्सुलेटर थ्रू द इन्सुलेटर नो हीट कंडक्शन टेक्स प्लेस. आणि इन्सुलेटरमधून उष्णता ही बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे त्यामधून कंडक्शन होऊ शकत नाही. नाऊ वी हॅव टू स्टडी द वर्किंग ऑफ थर्मास फ्लास्क. थर्मास फ्लास्कचं काम कसं चालतं किंवा फंक्शन ऑफ द थर्मास फ्लास्कचं फंक्शन कसं होतं. नाऊ व्हेन यू केप अ हॉट सबस्टन्स, आता याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, गरम चहा टाकलेला आहे, हॉट सबस्टन्स. हॉट टी, सपोज यू हॅव keep a hot tea inside the thermos flask. When the hot substance is kept inside the thermos flask, the heat going out is reflected due to the shiny inner surface of the tube. आता तुम्हाला सांगितलेलं की या ग्लास ट्यूबचे सरफेसेस जे आहे हे चकचकीत बनवलेले असतात, त्यावरती सिल्वरचं कोटिंग असतं आणि ते शायनी असल्यामुळे हीट जी आहे, आतमधली उष्णता, चहामधली उष्णता जरी बाहेर गेली तरी ती काय होतं, त्याचं रिफ्लेक्शन होतं, त्याला बाहेर जाऊ देत नाही. देअरफॉर देर इज नो रेडिएशन. तो हीटचं रेडिएशन जे आहे, उष्णता रेडिएशनमुळे बाहेर जातं, कारण रेडिएशनला कोणत्याही मीडियमची गरज लागत नाही, परंतु शायनी सरफेस असल्यामुळे त्या ठिकाणी रेडिएशन होत नाही आणि उष्णता ही आतमध्येच राहतं. अँड हेन्स हीट इज नॉट रेडिएटेड अँड देर इज नायदर कंडक्शन नॉर कन्व्हेक्शन ऑकर बिकॉज ऑफ धिस व्हॅक्यूम. आता दुसरं राहिलेलं आहे, हीटचं रेडिएशन तर होत नाही कारण शायनी सरफेस आहे, पण कंडक्शन मीडियममधून होतं.
आणि कन्व्हेक्शनला लिक्विड मीडियम लागतं. पण या ठिकाणी काय व्हॅक्यूम आहे, देअर इज द व्हॅक्यूम बिटवीन द टू ग्लास ट्यूब, देअरफॉर हीट इज नॉट ट्रान्सफर आउट ऑफ दिस ग्लास ट्यूब ड्यू टू द कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. आता या ठिकाणी व्हॅक्यूम असल्यामुळे आतमधली उष्णता कंडक्शन आणि कन्व्हेक्शनमुळे बाहेर जाऊ शकत नाही. अँड देअरफॉर द हीट इज नॉट ट्रान्सफर्ड टू द आउटर कूलर रिजन and it retains inside the jar, it retains inside the flask and for a longer time. अशा प्रकारे आतमधली उष्णता ही बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतली उष्णता ही आतमध्येच राहतं. बट स्टील द स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लॉस्ट, काही प्रमाणात हीट जी बाहेर जातं, स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लॉस्ट फ्रॉम अराउंड द लीड अँड द स्मॉल अमाऊंट ऑफ कंडक्शन थ्रू द ग्लास. पण थोड्याफार प्रमाणामध्ये काय होतं, उष्णता ही लीडमधून बाहेर जाऊ शकतं आणि त्याचप्रमाणे या ग्लासमधून कंडक्शन होतं, पण त्याचं प्रमाण कमी असतं. देअरफॉर द हॉट सबस्टन्सेस डज नॉट रिमेन्स ॲज हॉट फॉर आफ्टर 2 or 3 hours. त्यामुळे उष्ण पदार्थ जे आहेत हे 2 ते 3 तासापर्यंत त्या ठिकाणी गरम राहतात आणि त्यानंतर मग हळूहळू काय होतं, त्यामध्ये थोडी थोडी उष्णता या लीडमधून जातं आणि थोड्याफार प्रमाणात कंडक्शन होतं. बट थर्मास फ्लास्क इज यूज टू कीप द हॉट ऑब्जेक्ट्स हॉट फॉर 2 to 3 hours अँड कोल्ड ऑब्जेक्ट्स कोल्ड फॉर 2 to 3 hours. त्यामुळे थंड वस्तू 2 ते 3 तासापर्यंत किंवा गरम वस्तू 2 ते 3 तासापर्यंत गरम राहतात. तर यावरून तुम्हाला थर्मास फ्लास्कचं स्ट्रक्चर आणि फंक्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल. हिअर वी हॅव कंप्लीट द चॅप्टर हीट चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट झालेले असेल. तर थर्मास फ्लास्कचं स्ट्रक्चर आणि फंक्शन तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.